वळसंग तालुक्याचा जिल्हा सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांची खास उपस्थिती। वळसंग तालुका जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद शाळेत महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात पार पडले। नागरिकांना विविध शासकीय योजना एका छत्राखाली उपलब्ध करून देत त्यांना तात्काळ सेवा व लाभ मिळावा या हेतूने या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले। या कार्यक्रमास वळसंगच्या सरपंच सौ पूजा माळी, ग्रामपंचायत सदस्य केडी पुजारी, महादेव कोळी यांच्यासह माजी सरपंच सदाशिव कांबळे, शंकर तळे, विजय बिराजदार, विठ्ठल पुजारी, जत तालुक्याचे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मंडलाधिकारी तलाठी वळसंगचे ग्रामसेवक पैगंबर नदाब तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मान्यवरांनी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळत असल्याचे यावेळी सांगितले। आपलं जे गाव आहे ते आरोग्य संपन्न कसं होईल याबद्दल आपण सहभाग घेऊन तसंच लोकांनी सहभाग नोंदवायचा आहे। त्याच्यामध्ये सर्वात पहिली आपण जी आपण आरोग्य सेवा आहे आपली उपलब्ध आहे त्याची माहिती आपल्याला पाहिजे। आपल्या गावामध्ये आशाताई आहे जी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आरोग्याच्या व्यवस्थेकरण असू द्या, इतर गर्भवती मातांना सुविधा देते। त्यानंतर आपला आरोग्य सेवक असतो तो आपल्याला इतर आजार जे असतात संसर्गजन्य आजार मलेरिया, डेंग्यूबद्दल यांच्याबद्दल माहिती देतात। त्यानंतर हे आजाराचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सहभाग घेतला पाहिजे। विभागातील अगोदर जी योजना आहे ऑफलाईन स्वरूपात होत्या, परंतु आता ऑनलाईन महाडीबीटी स्वरूपात राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड आपण करतो। पण त्यामध्ये फळबाग लागवड करताना 2 हेक्टरच्या वर असेल तर आपण भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजनेमधून लाभ घेऊ शकतो आणि जर 2 हेक्टरपेक्षा आतमध्ये असेल तर आपण MRGS थ्रू आपण लाभ घेऊ शकतो आणि त्यामध्ये जॉब कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि नंतर फळबाग लागवड केलेली आहे आणि तिथंच आपण ड्रीप सुद्धा आपण लावले, त्याला पण आपण 85 ते 90% आपण अनुदान घेऊ शकतो त्यामधून। आणि तसेच शेततळ्यामध्ये 2 आपण लाभ घेऊ शकतो। त्यामध्ये जर वैयक्तिक असेल तर खोदकाम केलं तर त्याला 75,000 रुपये लाभ मिळतो आणि त्याला तसेच अस्थिरीकरण असेल तर त्याला 75,000 एकूण 1.5 लाख रुपये आपल्याला अनुदान मिळू शकते। आणि तेच आपण सामूहिक केले 3-4 शेतकरी मिळून केले तर त्याला 3 लाख रुपये आपल्याला अनुदान मिळू शकते। आणि तसेच फळबाग लागवड केली आहे पण काढणी पश्चात आपण व्यवस्थापन करण्यासाठी आपण पॅक हाऊस देखील बांधणी करू शकतो आणि त्याला आपल्याला 2,40,000 रुपये रक्कम मिळू शकते किंवा 50% जे कमी आहे ते मिळू शकते। आणि तसेच जर आपण शेतामध्ये काम करताना शेतकऱ्याचं अनावधानाने मृत्यू किंवा काही झाल्यास, मृत्यू झाल्यास किंवा 2 अवयव 2 निकामी झाल्यास तर त्याला 2 लाख रुपये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यामधून मिळतात आणि जर 1 डोळा 1 अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुदान मिळू शकते। आणि नंतर कृषी विभागाने तर महाविस्तार हे म्हणजे सुविधा शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या आहे। त्यामध्ये आपण ते डाउनलोड करून त्यामध्ये कुठल्याही योजनेविषयी असू दे किंवा शेती संबंधित असू दे त्यामध्ये आपल्याला माहिती मिळू शकते। आणि नंतर आपलं PM किसानचं टेबल आपल्याला आहे, जर कोणाचे तक्रार किंवा शंका असतील तर आपण तिथं टेबलमध्ये जाऊन आपण शंकाचं निरसन करू शकता। सर्वांना धन्यवाद। मी सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि शासनाच्या काही पंचायत समिती मार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांविषयी थोडक्यात मी मार्गदर्शन करणार आहे। एक सगळ्यात महत्त्वाची योजना आता चालू आहे ते सोलर। या सोलरवर सुद्धा बघितलं तर आपल्याकडं बरेच घरकुल पूर्ण झालेले आहेत। त्या घरकुलाला 1 किलोवॅटचा जर सोलर बसवला तर शासनाची 45,000 रुपये इतकी सबसिडी आहे आणि त्याला खर्च माफक असा 50,000 पर्यंत खर्च येतो। आपण एक 5,000 रुपये जर त्या लाभार्थीत घातले तर आपल्या इथनं पुढे येणारं जे वीज बिल आहे ते वीज बिल आपलं पूर्णपणे कमी होणार आहे। तसंच जर इतर जर लाभार्थी असतील त्यांना 2 किलोवॅटचा लागत असेल किंवा 3 किलोवॅटचा सोलर लागत असेल तर त्याला 2 किलोवॅटसाठी 60,000 इतकी सबसिडी आहे। 3 किलोवॅटसाठी मात्र 78,000 रुपये इतकी सबसिडी आहे। मी आता आपल्याला सांगू इच्छितो की काही काही ज्यांनी सोलर बसवलेत
3 किलोवॅटचा असो किंवा 2 किलोवॅटचा असो, तुम्हाला जे आता लाईट बिल येतं ते लाईट बिल तुम्ही आपल्या कर्ज प्रकरण जरी केलं तरी सुद्धा तुमच्या लाईट बिलाचा जो हप्ता आहे किंवा रक्कम आहे ती तुमच्या कर्जाचा EMI पेक्षा ती रक्कम कमी असणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सोलर जास्तीत जास्त आपल्या प्रत्येकाच्या घरावर बसवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. लाईटची परिस्थिती आपण सर्वजण आता बघताय कशी परिस्थिती आहे. ही एक महत्त्वाची योजना आपल्यासाठी आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त लाभ देणारी योजना पाहण्यासाठी म्हणलं तर व्हिडिओला सांगितले शोच खाते ज्या ज्या ठिकाणी घरकुल चालू आहे त्याला शोच खाते कंपल्सरी करावं, त्याला पण 2-3 हजाराचं अनुदान आहे. हे शासनाच्या योजना आहे, त्याचा पण सर्वांनी लाभ घ्या. आणि आपला महसूलचा स्टाफ असेल, पंचायत समिती स्टाफ असेल, कृषी विभागाचा स्टाफ असेल, त्यांनी जास्तीत जास्त जनजागृती या योजनाची केली पाहिजे आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आजही आमच्या विविध डिपार्टमेंटचे लोक आहेत, त्यांना तुमचे काही अडीअडचणी असतील किंवा योजनेबद्दल माहिती विचारू शकता. आज काही ठिकाणी बाकी इतर डिपार्टमेंटचे लोक आहेत, त्यांच्या काही योजना असतील, घरकुलचे प्रमाणपत्र असतील ते पण वाटप होतील. आयुष्यमान भारत कार्ड आहे ज्यामध्ये 5 लाखाचं तुम्हाला इन्शुरन्स कव्हर आहे आरोग्याचं, ते पण तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी उपाध्यक्ष भूमी अभिलेख पण आहेत देवकर साहेब, त्यांच्या काही योजना असतील ते पण या ठिकाणी लाभ वाटप होईल. आता यानंतर मान्य प्रांसर बोलतील आणि त्यानंतर आपण विविध योजनेचा लाभ वाटप करू. आणि या ठिकाणी बसलेले सर्व कर्मचारी यांना माझी सूचना आहे की जोपर्यंत सर्व नागरिकांचं समाधान होत नाही तोपर्यंत इथून सर्वांनी जायचं नाही आहे. त्याशिवाय इथून आपल्याला हे महाराज अभियान सक्सेस झालं, यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. या ठिकाणी मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. ही योजना का राबवावी लागली याचं कारण असं आहे की दरवेळी आपण म्हणतो की तहसील कार्यालयात, प्रांत कार्यालयात किंवा इतर शासकीय कार्यालयात चक्रा माराव्या लागतात आणि या चक्रा कुठेतरी थांबाव्या यासाठी ही योजना आहे. आजपर्यंत अनेक योजना झाल्या, याच्यामध्ये असं असायचं की मेळावे घेतले जायत, मेळाव्यात अर्ज दिले जायचे, त्या अर्जाचं पुढे काय व्हायचं याच्याबद्दल कुणालाच काही माहित असायचं नाही आणि व्हायचं नाही. बरोबर आहे, काही गोष्टीमध्ये आमच्याकडूनही कामाच्या गडबडीमध्ये, व्यस्ततेमध्ये इथं दिलेला अर्ज परत त्याचं काय होतं याच्याकडे बघायला आमच्याही कर्मचाऱ्यांना वेळ मिळायचा नाही आणि मग ही एक प्रकारचे नुसतं जाहिरातबाजी सारखं व्हायचं आणि हे होऊ नये या कार्यक्रम हे होऊ नये म्हणूनच शासनानं आम्हाला सगळ्यांना सांगितलं की या कार्यक्रमाची 8 दिवस आधी पूर्वतयारी करायची. एखाद्या व्यक्तीला जो लाभ द्यायचा आहे त्याची सगळी कागदपत्र 8 दिवस मागवून घ्या, त्याच्यावर काम करा आणि खरं लाभाचं वितरण इथं करा. आता हे सगळं करत असताना एकाच दिवसात सगळ्या समस्या संपल्या असं आहे का? तर नाही आहे. अजूनही जनजागृती होणं अपेक्षित आहे. अजूनही लोकांना हे समाधान शिबिर इथं आहे आणि इथं खरंच लाभ मिळतोय या सगळ्या बाबी माहीत व्हायला सुद्धा आणखी आपल्याकडे भरपूर स्कोप आहे. आज आपण बघतोय गर्दी आपण जेवढे अपेक्षित आहे त्यापेक्षा थोडी गर्दी कमी आहे, पण इथून मागचे 2-3 कार्यक्रम झाले तिथेही गर्दी भरपूर होते. इथून पुढच्याही कार्यक्रमामध्ये गर्दी असेल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. खरं तर आज जे तहसीलदार साहेबांनी अनेक उपक्रम सांगितले त्यातले काही रिपीट करतो. खरं सगळ्यात महत्वाचा एक उपक्रम आहे शासनाचा. आपल्यापैकी किती जणांकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे सांगा? खाली बसलेल्यापैकी कुणाकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे का? आहे, बऱ्यापैकी लोकांकडे आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी आज जाताना आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या. काय असतंय की आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातले लोक आहोत सगळे आपण, आणि सगळ्यात आपल्याला वाईट काय होतं की ज्या वेळेस आपण आजारी पडतो किंवा आपल्या घरातला एखादा व्यक्ती आजारी पडतो आणि त्या उपचारासाठी जे लागणारे पैसे असतात ते जुळवाजुळव करताना आपली जी दमछाक होते ही कुठेतरी थांबावी, हे आयुष्यमान भारत योजनेचा उद्देश आहे. आयुष्यमान भारत योजनेमधून आपल्याला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. सर्वच्या सर्व व्यक्तींनी आता जाताना आपण आयुष्यमान भारत कार्ड काढून जावा. आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं किमान वैद्यकीय ज्या काही खर्च आहे तो तरी आपला कमी झाला पाहिजे. सगळ्यात मोठी ही महत्वाची योजना आहे. दुसरी आणखी आपल्याकडे तहसीलदार साहेबांनी सांगितलं की फेरफार आम्ही महिन्याभरातले मागच्या सगळे प्रलंबित काढलेले आहेत. माझा आत्ताही सगळ्या आपल्या लोकांना सर्कल साहेब आहेत ना, सर्कल कुठं आहेत? वळसंग सर्कल, तुमच्या मार्फत मी सगळ्यांना आश्वासन देतो की आमच्याकडे 15 दिवस होऊन गेले नोंदीला, नोंद घालायला दिली आणि 15 दिवस होऊन गेले
असा एकही फेरफार नाही, बरोबर आहे ना? जर कुणाचा असेल तर आता सांगा, समोर बसून 7-12 तयार करून द्यायची जबाबदारी माझी. त्याच्यामुळे असं काही असेल तर फेरफाराच्या बाबतीत कुठलीही आपली समस्या राहणार नाही, एवढी आमच्या सर्कल अधिकाऱ्यांनी काळजी घेतलेली आहे. आपण देखील आम्हाला तसं दाखवून द्यावं की आमची 15 दिवस झाली नोंद झाली, पण अजून आम्हाला 7-12 मिळाला नाही. आणखी शासनाने एक 2-3 नवीन काही उपक्रम सुरू केले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे की तुमच्याकडे जर पूर्वीच्या काळी तुम्ही तुकड्याची म्हणजे एक प्रमाणभूत क्षेत्र आहे 10 गुंठ आणि 20 गुंठ याच्यापेक्षा कमी क्षेत्राची जर तुम्ही जमीन खरेदी केली आहे, दस्त झालाय, पण त्या दस्ताची नोंद झाली नाही किंवा त्यावेळेस नोंद नामंजूर केलेली आहे, असं जर काही असेल आणि त्याचा वापर तुम्ही रहिवास कारणासाठी अकृषक कारणासाठी वापर करत असाल तर ते सगळे तुकडे नियमानुकरण करून तुमच्या खरेदी दस्ताची नोंद घेण्याची एक शासनाने योजना राबवलेली आहे. त्यामुळे अशा कुणाचं जर एखादी नोंद पूर्वीच्या काळात नामंजूर झाली असेल तरी देखील तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही ते सगळ्या नोंदी नियमितीकरण करून आपल्या नोंदी 7-12 घेण्याची दक्षता घेत आहोत. आणखी एक शासनाने योजना आली मागच्या काळामध्ये, जिवंत 7-12 करायचा. टप्पा 1 मध्ये काय करायचं होतं की आपल्या गावामधले जेवढे व्यक्ती मयत आहेत त्या सगळ्या व्यक्तींच्या मयताच्या व्यक्तीचे वारस घ्यायचे आहेत. आता याचा काय अर्थ आहे की जिवंत 7-12 म्हणजे 7-12वर एकही मयत व्यक्ती नको. पण काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याच घरगुती वाद असतो आणि मग घरगुती बहिणीचं नाव लावायचं की नाही, भाऊ मुंबईला आहे त्याचं नाव लावायचं की नाही, राहू दे मग बघू आल्यावर पुढं, असं म्हणत 2-2, 3-3 वर्ष वारस नोंद झालेली नसते. आम्ही मागच्या एका वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये 3000 वारस नोंदी घेतलेल्या आहेत. तरी देखील आमचं अजून म्हणणं आहे की अजून देखील आमचा 100% 7-12 जिवंत झालेला नाही. याच्यामध्ये फक्त आमची अडचण एकच आहे की तुमच्याकडून आम्हाला ऍफिडेव्हिट आणि सगळे वारसांची नावं येणं अपेक्षित असते. त्यामुळे हे जर आज कुणाचं राहिलं असेल एखादी वारस नोंद तर आजच तुम्ही ती सगळी कागदपत्र द्या. पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही तुमची वारस नोंद करून द्यायची व्यवस्था करतो. पुढे आणखी एक असं होतं की आपल्या 7-12वर बघा, पूर्वीच्या जुन्या लोकांनी बंडिंग कर्ज घेतलेले होते, बंडिंग बोजा आहेत, काही तगाई कर्ज घेतली होती, बैल तगाई कर्ज, इंधन तगाई कर्ज, असे अनेक कर्ज होते. आणि हे तसेच इतर हक्कात राहिल्यामुळं आता आपल्याला बँकेत गेलं की ते म्हणतात हे बोजा कमी करून आणा, हा बोजा कमी केल्याशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार नाही. तर आम्ही जिवंत 7-12 टप्पा 2 मध्ये असे 90% बोजे हे आम्ही 7-12वरून उडवलेले आहेत. तरी देखील चुकून आमच्याकडून काही जर राहिले असतील तर आम्हाला नक्की कळवा. आमच्या तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयात कधीही कळवा. आम्ही ते एक ना एक सगळे बोजे कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अजून एक योजना आहे की आपल्याकडे अज्ञान पालन करता नावानं आपण लिहितो बघा, लहान मुलगा असला की त्याच्या अज्ञान पालक करता म्हणून वडिलांचं किंवा आईचं नाव लिहिलेलं असतं त्याच्या पुढं. आणि मग ते जमीन विक्री करताना किंवा त्याच्यावर कर्ज काढताना आपल्याला काय सांगितलं जातं, न्यायालयाची परवानगी आणि अज्ञान पालक आहे. पण तो मुलगा आता 40 वर्षात झाला असतो तरी पण अज्ञान पालक शेरा कमी झालेला नसतो. हे देखील असं काही समस्या असेल किंवा आपल्याकडे असं जर एखादा 7-12 असेल की ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे पण जुन्या काळी अपाका शेरा लागला आणि तो तसाच राहिलाय, ती देखील आपण आज जरी दिला तर आपण 15 दिवसाच्या आत आपण तो अपाका शेरा कमी करून घेतोय. अशा अनेक योजना आपण देतो आहे. त्याचबरोबरीने आम्ही आज वळसंग सर्कलमध्ये एक नव्यानं उपक्रम राबवायचा ठरवलाय की जो कोणी आजच्या दिवशी जातीचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला काढायला जर आमच्या सेतू कार्यालयाकडे अर्ज केला तर आज संध्याकाळी जाण्यापूर्वी आम्ही त्याचा दाखला निर्गमित करू. 21 दिवस शासनाची मुदत आहे, मात्र आम्ही एका दिवसात त्या व्यक्तीला जातीचा दाखला देण्याची व्यवस्था करू. जर तुम्हाला दाखला नाही मिळाला आजच्या दिवसात तर मला कधीही फोन करा, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो दाखला द्यायची व्यवस्था करू आम्ही. फक्त आज त्याला एकच आहे, सगळी कागदपत्र नियमानुसार व्यवस्थित पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल माझ्याकडे 2च कागद आहेत द्या, तर तसं होणार नाही. सगळी कागद जर तुम्ही घेऊन आला आणि सेतू कार्यालयात तुमचा टोकन निघालं, आजच्या दिवसाचं ज्याचं टोकन आहे त्याला आज संध्याकाळीच आम्ही तुम्हाला दाखला देऊ. त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी बऱ्याच योजना चालू आहेत बघा. आपल्याकडे घरकुल एवढ्या 30,000 घरकुल मंजूर आहेत जिल्ह्यामध्ये. आपल्याकडे तालुक्यात किती आहेत? 9,000 घरकुल फक्त जत तालुक्याला मंजूर आहेत. आणि त्या घरकुलाला बऱ्याच लोकांकडे जागाच उपलब्ध नाही आणि मग घरकुल कुठं बांधायचं अशी अडचण निर्माण होते. तर त्याच्यासाठी देखील शासनाने एक योजना काढलेली आहे. एक तर त्याला 1 लाख रुपये ना, 1 लाख रुपये खरेदी करायला, जागा खरेदी करायला 1 लाख रुपये. आणि समजा 1 लाख रुपयात तुम्हाला जागाही नसेल मिळत तर जर शासनाची जागा असेल तुमच्या गावामध्ये तर ती मोफत तुम्हाला त्या शासनाच्या जागेतला 500 स्क्वेअर फीट पर्यंत तुमचं जे घरकुलाचं बांधकाम करायचं आहे
ती मोफत जागा मिळण्याची देखील शासनाने योजना काढलेली आहे. त्या घरकुलासाठी लागणारी वाळू देखील 5 वर्षापर्यंत आपण मोफत देत आहोत. ज्यांना कोणाला घरकुल बांधायचं आहे आणि आपल्याला वाळू मिळत नसेल तर त्यांनी पंचायत समितीमध्ये अर्ज द्या. पंचायत समितीकडून तहसील कार्यालयात यादी आल्यानंतर विदिन 2 दिवसाच्या आत आम्ही ते वाळू त्यांना पास देऊ. जिथून आमच्याकडे उपलब्ध वाळू असेल तिथली वाळू आम्ही तुम्हाला देऊ. मला वाटतं कारंजंगीचे सरपंच आहेतच, तर त्यांच्या गावामध्ये वाळू आहे आणि आपण ती वाळू उपलब्ध करून देतोय. तर सगळ्यांनी त्याचा देखील लाभ घ्यावा. अजून एक शासनाने सांगितलं की बऱ्याच आपल्या गावामध्ये वळसंगमध्ये पवनचक्की आहेत किंवा इतरही नॉन एग्रीकल्चर वापर आहे. आता NA करायसाठी कुठलाही आदेशाची गरज नाही. एकदा तुम्ही प्रीमियम भरला की कायमस्वरूपी तुम्हाला NA पासून टॅक्स पासून मुक्ती आहे. त्यामुळे या देखील योजनेचा आपण लाभ घ्यावा. अनेक शासनाने योजना काढलेल्या आहेत मात्र खालीपर्यंत पोहोचत नाहीत आणि हा कुठेतरी आमच्या आणि तुमच्यामधली जी दरी आहे ती मिटवण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. या योजनांव्यतिरिक्त देखील आपल्या अनेक समस्या असणार आहेत. काही लोकांच्या रस्त्याचे प्रश्न असतील, काही लोकांचा 155 दुरुस्तीला अर्ज दिलाय पण काम झालेलं नसेल. आपल्या सगळ्या लोकांच्या समस्या संपेपर्यंत मी माझा सगळे सहकारी आणि आपले सगळे इथं जे उपस्थित आहेत ते सगळे स्टाफ इथं थांबतील. जे काम आज होण्यासारखं आहे ते आजच केलं जाईल. ज्या कामाला सुनावणीची गरज आहे, ज्या कामाला स्थळपाणीची गरज आहे ते देखील तुमचं काम आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने 1 महिन्याच्या आत आम्ही करण्याचं तुम्हाला आश्वासन देतो. आज जे आम्ही बोलतोय याच्या मागे सगळ्याच गोष्टी 100% होतीलच असं नाही. आम्ही माणसं आहोत, आमच्याही काही लेखनं असणार आहेत, 100% होणार नाहीत. पण जेवढं आपलं समाधान महाराजस्व आम्ही समाधान शिबिर आहे या शिबिराच्या नावाप्रमाणे आपलं समाधान करण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करण्याची आमची तयारी आहे. आम्हाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी आम्हाला या सगळ्या शासनाच्या उपक्रमामध्ये सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.